सर्वांना नमस्कार। मराठी बालभारती इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम या पाठ्यपुस्तकातील 8वा पाठ पवनचक्की या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे। प्रश्न 1 आहे, उत्तरे लिही। पहिला त्यातला प्रश्न बघूयात। पवनचक्की म्हणजे काय? उत्तर, वाऱ्यापासून वीज तयार करणाऱ्या यंत्राला पवनचक्की असे म्हणतात। दुसरा, पवनचक्की कशामुळे फिरते? उत्तर आहे, पवनचक्की वाऱ्यामुळे फिरते। नंतर तिसरा प्रश्न आहे, पवनचक्कीपासून काय तयार होते? उत्तर आहे, पवनचक्कीपासून वीज तयार होते। चौथा प्रश्न, पवनचक्की खूप उंचावर का असते? त्याचं उत्तर लिहूयात। उंचावर वारा जास्त वेगाने वाहतो, त्या वाऱ्यामुळे पवनचक्कीची पाती फिरतात आणि वीज तयार होते, म्हणून पवनचक्की उंचावर असते। नंतर प्रश्न दुसरा आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिही। त्यात खाली पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला तिथे लिहायचा आहे। त्यातला अ आहे, मी खूप टिंबटिंब आहे। मग मी खूप उंचावर आहे ना। नंतर दुसरा आहे, माझ्या विजेमुळे डॅश लागतात। मग आपण लिहूयात, माझ्या विजेमुळे दिवे लागतात। तिसरा आहे, मी वाऱ्याच्या गतीमुळेच डॅश तयार करते, तर उत्तर लिहूयात वीज। त्यानंतर विचार कर व सांग। त्यामध्ये आहे, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा यामधील वेगळेपण शिक्षकांच्या मदतीने जाणून घे व गटात सांग। बघा इथे आपण लिहूयात उत्तर, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जामध्ये पहिला आहे, पवन ऊर्जा वाऱ्यापासून मिळते, तर सौर ऊर्जा प्रकाशापासून मिळते। दुसरा आहे, पवनचक्कीच्या सहाय्याने वीज तयार होते, तर सौर पॅनलच्या सहाय्याने वीज तयार होते। वारा वाहत असेल तेव्हाच वीज तयार होते, तर सौर ऊर्जेमध्ये लिहूयात, सूर्यप्रकाश असेल तेव्हाच वीज तयार होते। पवन ऊर्जामध्ये लिहूयात, पवनचक्क्या उंच ठिकाणी बसवतात, तर सौर ऊर्जेत लिहूयात, सौर पॅनल मोकळ्या व सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी बसवतात। नंतर दुसरा प्रश्न आहे, पवनचक्की फिरण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? उत्तर लिहूयात, पवनचक्की फिरण्यासाठी जोराचा वारा, मोठी पाती म्हणजेच ब्लेड, उंच व मोकळी जागा आवश्यक आहे। पुढे आहे, खेळूया शब्दांशी। त्यात पहिले ओळख पाहू। बघा कोडी दिलेले आहेत। पावसाळ्यात येतो, डराव डराव करतो, पाण्यात आणि जमिनीवर उड्या मारत फिरतो, त्याचं उत्तर आहे पेडूक। नंतर आहे, धूर कधी ती नाही सोडत, पेट्रोल डिझेल नाही मागत, हवे तिथे ती घेऊन जाते, व्यायामाला जोड देते, उत्तर लिहूयात सायकल। पुढे आहे, लिहिते होऊया। यामध्ये पहिला प्रश्न आहे, पवनचक्कीचे चित्र वहीत काढ व रंगव, त्या संबंधित एक वाक्य वहीत लिही। छानसं पवनचक्कीचं चित्र आपल्याला बघा इथे दिलंय, तसं काढायचं आहे। तुम्ही वहीत काढायचा प्रयत्न करायचा आहे आणि वाक्य लिहूयात, पवनचक्की वाऱ्याच्या साहाय्याने वीज तयार करते। दुसरा प्रश्न आहे, पाठाच्या आधारे पवनचक्की व तुझ्यातील संवाद लिही। चला तर मग लिहूयात, मी, नमस्कार पवनचक्की, तू नेहमी उंचावर उभी का असतेस? पवनचक्की म्हणते, कारण उंचावर वारा जास्त असतो, त्यामुळे माझी पाती वेगाने फिरतात। मी म्हणणार, तू काय काम करतेस? पवनचक्की म्हणेल, मी वाऱ्याच्या साहाय्याने वीज तयार करते। मी म्हणणार, तुझ्यामुळे प्रदूषण होते का? पवनचक्की म्हणणार, नाही, मी स्वच्छ ऊर्जा निर्माण करते आणि पर्यावरणाचे रक्षण करते। तर अशा प्रकारे आज आपण पवनचक्की या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला। पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसह आणि स्वाध्यायासह। तोपर्यंत धन्यवाद।